एफडीएचे नवनिर्वाचित कमिशनर तुकारामजी मुंडे यांची मी भेट घेऊन आपण पाहतो की अनेक जे तीर्थक्षेत्र आहेत, मग त्याच्यामध्ये जेजूरसारखं ठिकाण असेल, जेजूरचे खंडोबा आहेत किंवा पालीचा खंडोबा आहे किंवा माझ्या मतदारसंघातील कोथरूडचा खंडोबा आहे, अशा असंख्य जे खंडोबाचे मंदिर आहेत या ठिकाणी हळदीचा भंडारा म्हणून पूर्वीपासून वापर केला जात आहे. पण अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतो या भंडाऱ्यामध्ये काही मिश्रण केलं जातं, कारण कायद्यामध्ये भंडारा ही हळदच आहे असं कुठेही नमूद न केल्याचा गैरफायदा काही ठराविक लोक घेतात आहेत आणि याचा तोटा भक्त भाविकांना होतोय, आमच्या श्रद्धेवरती होतोय. त्यामुळे मी कमिशनरांना, म्हणजे आमची मागे सुद्धा ही वेळोवेळी बैठक झालेली आहे, मंत्री महोदयांसमोरही बैठका झाल्या होत्या आणि लवकरात लवकर भंडारा म्हणजे हळदच हे कायद्यामध्ये कुठेतरी नमूद होणं अतिशय गरजेचं आहे. कारण आपण पाहतो एकीकडे म्हणलं तर ते म्हणतात किंवा भंडारा हा उधळला जातो, पण भंडारा ज्यावेळेस उधळतो त्यावेळेस श्वासातनं आपल्या शरीरामध्ये जातो. आपण भंडाऱ्यामध्ये जो काही खोबऱ्याचा भुकटा उधळतो, तो खोबऱ्याचा प्रसाद आपण खातो भंडाऱ्यातला, तो आपल्या तोंडातनं शरीरामध्ये जातो. त्यामुळे भंडारा हा हळदच आहे. पूर्वीपासून हळदच भंडारा म्हणून वापरले जात होतं आणि हळदच भंडारा म्हणून विकला गेला पाहिजे या मानसिकतेचे आम्ही सर्वजण आहोत. आमच्यासारख्या भक्त भाविकांना, म्हणजे पूर्वीचा जर आपण इतिहास पाहिला तर आपण ज्यावेळेस तीर्थक्षेत्राकडे जायचो त्यावेळेस पूर्वी कोणतेही अँटीसेप्टिक नव्हतं आणि हळद हे उत्तम अँटीसेप्टिक आहे. त्यामुळे हळदीचा भंडारा म्हणून वापर केला जायचा. एखाद्याला कोणाला जखम असेल, त्वचेचे आजार असतील किंवा संसर्जन्य आजार असतील, ज्यावेळेस यात्रेमध्ये अनेक लोक एकत्र येतात. आता माझ्या गावच्या यात्रेमध्ये आपण भंडारा हा वापरला जातो, म्हणजे हळद वापरली जाते. त्यावेळेस संसर्जन्य आजार कोणते पसरू नाहीत. एखाद्याला कोणती इजा झाली असेल, जखम झाली असेल तर ती बरी व्हावी. आज जेजुरीला आपण गेलो तर पाहतो 50 किलोची तलवार उचलली जाते, ती उचलत असताना कुठे जखम होते, काय होतं, त्यावेळेस भंडारा लावला म्हणजे हळद लावली तर तात्काळ ते बरे होते. त्यामुळे खऱ्या अर्थाने याचं कुठेतरी डेफिनेशन होणं अतिशय गरजेचं होतं. कारण व्यवसाय करत असताना काही मंडळी ह्या सगळ्या कायद्यातल्या ज्या कोणत्या लॅकुनाज आहेत, पळवाट आहेत, याचा गैरफायदा घेतात. माझी सरकारला विनंती आहे आणि आता आम्ही आश्वस्त आहोत की मला तुकारामजी मुंडे जे नवीन आयुक्त आहेत त्यांनी आश्वासित केलेलं आहे की येणाऱ्या काही दिवसामध्ये आम्ही भंडारा म्हणजेच हळद हे लवकरात लवकर कायद्यामध्ये अधोरेखित करू.